सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये धक्के आणि धक्केच बसतायत आणि ते किती रेक्टर्स आहेत हे विचारायला नको। जर का आपण हे चेहरे बघितले तर आपल्याला लक्षात येतील की दोन दिग्गज जे चेहरे आहेत हे दोन्ही माजी महापौर आहेत आणि विशेष म्हणजे वैचारिक पातळीवर अगदी मंथन करून पक्षाबरोबर जोडून ठेवणारी आणि जोडणारी माणसं आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करतोय। बेरिया साहेब, तुम्ही आज पक्ष सोडलात का आणि कशासाठी? नाही, ज्या पद्धतीने या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये कामकाज चालू आहे ते मला वाटतं लोकशाहीला घातक आहे आणि पक्षाचं अस्तित्व त्यामुळे धोक्यात आलेलं असं आम्हाला वाटलं। असं सपाटे साहेब देखील आरोप करतायत की बाबा लोकशाही पद्धतीनं कामकाज केलं जात नाही, विश्वासात घेतलं जात नाही। खरं नाही, मी माझ्या दोन गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी मला त्या जे काही आवडले नाही। काय आवडलं? वरिष्ठांशी कुठली चर्चा करत नाहीत, पवार साहेबांची नाही तर सुळे साहेबांची मॅडमची चर्चा करत नाहीत। वरिष्ठ जे काही आमचे आहेत हर्षवर्धन पाटील हे ते त्यांच्याशी चर्चा करत नाहीत। लोकल लेवलवर ते मन मानेल त्या पद्धतीने असं म्हणायचं का की महाविकास आघाडीमध्ये साटेलोट झाले? नाही, ते त्याबद्दल मी काही बोलत नो कॉमेंट्स, म्हणजे ह्याच्यामध्येच अर्थ दडलाय। नो कॉमेंट्स त्याच्यावर, म्हणजे ह्याच्यामध्येच दडलाय, पुन्हा तेच म्हणतो मी। नो कॉमेंट्स त्यावर माझं मत मी सांगितलं। आणि अजितदादा पवार आणि मोठे साहेब हे काही कोणी वेगळे नाही। भविष्यामध्ये आम्हाला असं वाटतं की सगळे एकत्र येतील, कारण विचार तेच आहेत आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं सगळं हे करतात, फॉलो करतात। फॉलोअप करतात, प्रत्यक्ष अंमलबजावणी थोडं उशिरा। नाही, तसं काही नाही। अंमलबजावणी तीच आहे, धोरण तेच आहेत, सगळ्यांचं मत तेच आहेत, त्यामुळे त्याला काही मला असं वाटतं की भविष्यामध्ये एकत्र येतील। कूस बदलण्याची काय अडचण तुम्हाला भविष्यामध्ये? कुठलीही अडचण नाही, कुठेही गेलं तरी प्रामाणिकपणे काम करायचं। उद्या तुम्ही कॉप्ट मागितला तर तुम्हाला? नाही, मला कॉप्ट नाही, मी निवडणूक लढणार आहे, निवडणूक लढून पुन्हा येणार आहे। मी आजपर्यंत लढलेलं आहे, मी कुठं घाबरत नाही। ओके, आता आपण महापौर नलिनी चंदेले यांच्यासोबत बोलतोय का आणि कशासाठी घेतला निर्णय, कुणाच्या सांगण्यावर? नाही, मी म्हणजे अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, जेव्हा मी ह्या पक्षामध्ये प्रवेश केला ना तेव्हा अजितदादा पवार साहेबांना बघूनच आम्ही प्रवेश केला होता आणि शरद पवार साहेबांना। मग इतका का वेळ लागला तुम्हाला यायला? नाही, इतका वेळ म्हणजे नंतर ते काम आम्हाला असं सांगता येत नव्हतं ना की आता कसं करायचं। आणि पक्षामध्ये काम करत असताना आता आमचे सुधीर खरडमल साहेब तिकडे गेले होते, आम्ही एकत्र चाललो होतो, पण आता मी त्याच पक्षामध्ये होते, पण मला आता 2-3 महिने झाले एकही फोन आला नाही की तुम्ही कुठे आहात। मी तिथेच होते, काहीच फोन नाही आला, म्हणजे त्यांना असं गृहीत धरलं की मी तिकडे गेले सारखं। मग इथं आज अजितदादा जे पवार साहेब आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे आणि महाराष्ट्राचा विकास करणारे नेतृत्व आहे। नक्कीच विकास करणारे आहेत। काय नियम शर्ती अटी घातल्या तुम्ही? निस्वार्थ भावनेने निरपेक्षपणे अजितदादा पवार साहेबांचं पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी इथे आले। खरटमल साहेबांचं किती योगदान आहे? खरडमल साहेबांचं फार योगदान आहे, त्यांनी तुम्हाला पक्षात घेण्यात, पक्षांतर करण्यात? संतोष पवार साहेबांचं पण आहे, सुधीर खरटमल साहेबांचं योगदान किती आहे पक्षांतर करण्यामध्ये? खरडमल साहेबांचं जास्त आहे। क्या बात आहे। म्हणजे तुम्ही आता इलेक्शनला वगैरे उभारणार? तिकीट दिलं तर उभारणार। कुठल्या प्रभागात? ते आता काय सांगू, म्हणजे अजून निश्चित केलं नाही तुम्ही प्रभाग? वेळेवर समजेल, उद्या समजेल तुम्हाला। 3 दिवस उरलेत, 3 दिवसामध्ये तुम्ही 32,000चा प्रभाग निवडणार आहात। माझा ओळखीचा प्रभाग आहे, मी काम केलेलं आहे। किती नंबर? मी सांगत नाही, ते वेळेवर सांगते। मॅडम थांबा। तुम्ही पण पक्षामध्ये आलात, काय कुठलं कारण आहे? मी माजी नगरसेवक हारुण शेख, माझी 1997 पासून काँग्रेस पक्षाशी संपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक 14 मध्ये मी 2017 मध्ये उमेदवारी मागितली होती। तेव्हा नेते मंडळींनी मला सांगितले की पुढच्या वेळी तुमचा विचार करू, तुम्हाला देऊ। या वेळेस मी अर्ज भरलो काँग्रेस भवन मध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये ओबीसी मध्ये भरलो। मग माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलो। राष्ट्रवादीमध्ये आता पुढे काय तुम्हाला तिकीट वगैरे देण्याचे? नाही, ते नेते मंडळी विचार करेल।
म्हणजे दिलं तर उभारणार. दिलं तर उभारणार. नक्की नेते मंडळी विचार केले माझ्याबद्दल तर मी नक्की उभारणार. नक्कीच. ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की जुनं घर सोडताना नवं लुगडं नेसलं नाही, अशा भटक भवान्यांचा हायदोस कधी थांबणार? काँग्रेसमध्ये यशवंतराव आणि BJPमध्ये अटल बिहारी कधी जन्माला येणार? हाच प्रश्न आता सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये या चारोळीची उकल नक्कीच होईल या अपेक्षेसह ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र.